नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर मी आहे तेजश्री. मी असं ठरवलं होतं की गुढीपाडव्यापासनं मी यूट्यूबचे व्हिडिओ टाकायला स्टार्ट करणार आहे. तर हो, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मी फर्स्ट टाईमच करते. या अगोदर मी 1-2 शॉर्ट व्हिडिओ टाकले होते, म्हणजे ब्लॉगिंग रिलेटेड. त्याच्यानंतर मी लाँग व्हिडिओ असा कधी पोस्ट केलेला नाही आहे व्लॉग म्हणून. सो हो, हा माझा फर्स्ट ट्राय आहे. तर बघूया आज दिवसभरात काय काय होते. चला, मी तुम्हाला दाखवण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे. चला तर बघूया. तर अंघोळ झाल्यानंतरचं माझं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे देवपूजा. कारण कसं आहे ना, देवपूजा झाल्यानंतर मला खूप छानपैकी असं प्रसन्न वाटतं घरामध्ये. तर त्यासाठी मी सर्वात अगोदर जे आहे माझी देवपूजा नंतर मी लगेच रांगोळी काढायला घेतली. कारण मला माहिती आहे, मला रांगोळी काढायला अर्धा तास लागतोच. म्हणून मी लवकरच रांगोळी काढायला घेतलेली आणि मग मी अशी छानपैकी माझी रांगोळी पूर्ण कंप्लीट केलेली. तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली ते. नंतर मी साडी नेसून माझं पण लगेच आवरून घेतलं. नमस्कार मंडळी, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला असं आम्ही दोघांनी अशी छान छान तयारी केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी साडी घेऊन दिलेली आहे तेजूला. आणि आमच्या दोघांकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष असंच भरभराटीचं जावो अशी आमच्या दोघांतर्फे ईश्वरचरणी. त्यानंतर आम्ही छानपैकी गुढी उभारून अशी गुढीची पूजा करून घेतलेली. तेजू, हॅपी गुढीपाडवा. नंतर आम्ही गुढीजवळ छानपैकी फोटो क्लिक्स केले आणि त्यानंतर आम्ही गुढीला नैवेद्य दाखवला, देवांना नैवेद्य दाखवला. तर मी जेवणामध्ये पुरणपोळी, खीर, आलूची भाजी, कढी, भात, भजे असा छानपैकी स्वयंपाक केलेला. तर आता दुपारचे 4 वाजलेत आणि माझी सर्वच कामं आटोपली आहेत. तर आता मी थोडं रिलॅक्स बसलेली आहे. आज एवढी काही दगदग झाली नाही माझी, पण साडी घालून कामं करणं म्हणजे स्वयंपाक वगैरे जे पण बाकीचे कामं आहेत ते म्हणजे थोडं चॅलेंजिंगच असतं. जे म्हणजे डेली साडी वेअर नाही करत त्यांच्यासाठी तर असतंच, त्या रिलेट करू शकतात माझ्यासोबत. सो तर हा होता माझा गुढीपाडव्याचा फर्स्ट ब्लॉग. सो मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. याच्यामध्ये मी काय आणखी नवीन चेंजेस करू शकते. आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा. चला, बाय.